नमस्कार, दैनिक युवा मध्ये आपले सहर्ष स्वागत। सध्या संगमनेर नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहेत। संगमनेर मधील नागरिकांच्या जनतेच्या काय अपेक्षा आहेत, विकासाबद्दल त्यांचे काय मत आहे, कोणाला निवडून दिलं पाहिजे, त्या जनतेच्या काय अपेक्षा आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी दिल्ली नाका परिसरात आहोत। बोला। माझी अपेक्षा एवढीच आहे का जनतेने निवडून दिल्यानंतर त्यांनी जे नेंबर लोक जे नगरपालिका परिषदेचे नगर अध्यक्ष आहेत, नेंबर लोक आहे, यांनी ना कामं करायला पाहिजे। रस्त्याची कामं असो, गटरची कामं असो, किंवा एखाद्या घरगुतीचे काय काम असेल, कागदपत्र किंवा आधार कार्ड आहे, झेरॉक्स आहे, अमकं आहे तमकं आहे, हे काय असेल त्यांनी ते कामं करून द्यायला पाहिजे। एखाद्या कुपन मध्ये कुपनचं काम होत नाही, 4 वेळा त्याच्याकडे जावं लागतं, तो आज नाही उद्या नाही परवा, असे काही कामं होत्यात। आणि दुसरी गोष्ट असं आहे का रोजगार हे फार कमी, म्हणजे रोजगार तर नोकरी मिळतच नाही, सरकारी नोकरी असं का मिळतच नाही आता सध्या तरी। पण कमीत कमी कारखाने, साखर कारखाने आहे, संस्था आहे, याच्यामध्ये काम कमी लोकांनी भेटलं पाहिजे, अशा लोकांना अपेक्षा असते। याच्यामुळे म्हणजे एकंदरीत या ठिकाणी उद्योगधंदे वाढले पाहिजे, एमआयडीसी वाढली पाहिजे, कारखाने आले पाहिजे, कंपनी आल्या पाहिजे, म्हणजे रोजगार वाढला पाहिजे, जेणेकरून संगमनेर मधले जे मुलं आहेत ते बाहेर जात आहेत, ते संगमनेर मध्येच रोजगार मिळाला पाहिजे, आमची अपेक्षा आहे। एवढीच अपेक्षा आमची, बाकीचं काय अपेक्षा नाही आमच्याकडे। हा अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, कारण रोजगाराच्या बाबतीमध्ये संगमनेर मधून हजारोच्या संख्येने लोंढे पुणे, नाशिक असेल किंवा मोठमोठ्या शहरामध्ये जात आहेत। संगमनेर मध्ये या ठिकाणी जर उद्योग मोठे उभे राहिले अजून, तर संगमनेर मध्येच रोजगार मिळेल, जेणेकरून या ठिकाणी जी मुलं आपली आहेत ते याच ठिकाणी राहतील, आई वडिलांसोबत राहतील। हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे। तर मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत ते या प्रश्नावरती काम करतील, उद्योग व्यवसाय कसे वाढतील अजून यासाठी काम करतील, अशी ही जी अपेक्षा आहे आपण व्यक्त करूया। धन्यवाद।